ठीक आहे, चला. आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये महाविकास आघाडीकडून माननीय विधान परिषद उपसभापती महोदया श्रीमती नीलमताई गोरे यांच्या विरुद्ध असणाऱ्या अविश्वास प्रस्तावावरती माननीय विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी काल जो निर्णय दिला त्याच्या विरोधामध्ये आज पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीच्या विधान परिषद सदस्यांनी या ठिकाणी एक नियमांचा भंग विधान परिषद सभागृहामध्ये केलेला आहे। मी शासनाच्या वतीनं आपल्याला हे सांगण्यासाठी इथं आलेलो आहे की जी नोटीस माननीय विधान परिषद उपसभापती महोदया यांच्या विरुद्ध अविश्वासाची महाविकास आघाडीकडून दाखल विधिमंडळ सचिवालयाकडे करण्यात आलेली होती त्याच्यावरती निर्णय रुलिंग हे विस्तृतपणानं काल माननीय विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये दिलेलं आहे। आणि ते देताना त्या रुलिंग मध्ये माननीय विधान परिषद सभापती महोदयांनी सांगितलेलं आहे की कोणतंही सबळ कारण अशा अविश्वास प्रस्तावाला या प्रस्ताव देणाऱ्या सदस्यांनी दिलेलं नाही आणि प्रस्ताव स्वीकारणे अथवा नाकारणे हा पूर्णतः अधिकार हा माननीय सभापती महोदय यांचा आहे। आणि त्यामुळं कौल शब्दर याचा संदर्भ देत त्याच्यामध्ये पुरेशी कारण किंवा कुठलंही योग्य कारण अविश्वासाला दिलेलं नाही अशा पद्धतीचं रुलिंग काल सभागृहामध्ये माननीय सभापती महोदयांनी दिलं। काल देखील मी सभागृहामध्ये होतो। काल देखील पुन्हा सन्माननीय सदस्य श्री अनिल परब यांनी माननीय सभापती महोदयांनी दिलेल्या रुलिंगवर परत तिथं चर्चा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारच्या वतीनं मी त्या ठिकाणी सांगितलं की हा नियम नाही, ही प्रथा नाही, ही परंपरा नाही। या परिषद सभागृहाचे आणि या विधिमंडळाचे कस्टोडियन हे माननीय विधान परिषद सभापती महोदय आणि माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय आहेत। मग एकदा सभापती महोदयांनी सभागृहामध्ये रुलिंग दिल्यानंतर तो अंतिम निर्णय असतो, त्याच्यावर पुन्हा चर्चा होत नाही। तरी सुद्धा काल महाविकास आघाडीच्या अनिल परब आणि काही सदस्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु काल सरकारच्या वतीनं जेव्हा मी सरकारची भूमिका मांडली तेव्हा त्या ठिकाणी तो विषय थांबला आणि कामकाज उर्वरित सुरळीतपणाने पार पडले। आज पुन्हा त्यांनी सभापती आणि उपसभापती हे आसनावरती नसताना तालिका अध्यक्ष आसनावरती असताना त्यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला आणि नाहक सभागृहाचा वेळ घेण्याचं काम त्यांनी सभागृहामध्ये केलेलं आहे। आमच्या सहकारी सन्माननीय मंत्री महोदयांच्याकडनं मी या सगळ्या विस्तृत प्रकरणाची माहिती घेतलेली आहे। त्यामुळं अशा प्रकारे हे नाहक कुठलाही सबळ कारण न देता केवळ आणि केवळ मान्य उपसभापती महोदयांची बदनामी करण्याच्या उद्देशानं अशा पद्धतीचा आणलेला अविश्वास प्रस्ताव जेव्हा एकदा अमान्य केलेला आहे त्यावर पुन्हा पुन्हा तो मुद्दा उपस्थित करून या ठिकाणी समाजामध्ये किंवा लोकांच्या मध्ये गैरसमज आणि माननीय उपसभापतींच्या महोदयांच्या बद्दलचा चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडीचे सदस्य मुद्दामून करतायत। आज सभागृहात झालेलं जे कामकाज आहे त्या संदर्भात सुद्धा मी आता पाहिलं माध्यमांमध्ये की काळा दिवस, लोकशाही विरोधातला निर्णय अशा पद्धतीचं मान्य सभापतींच्या निर्णयावर जे वक्तव्य महाविकास आघाडीच्या सन्मान्य विधान परिषद सदस्यांनी केलेलं आहे ते पूर्णतः नियमाला धरून नाही, नियमाच्या विरुद्ध आहे, प्रथा परंपरेच्या विरुद्ध आहे, विधिमंडळ नियमाची पायमल्ली करणार आहे। त्यामुळे नाहक अशा पद्धतीचं वक्तव्य महाविकास आघाडीनं करू नये एवढंच आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं आहे। अंबादास दानवे साहेब केला ना, मी आता काल जे रुलिंग माननीय सभापती प्राध्यापक श्री राम शिंदे साहेबांनी दिलं
त्या रुलिंगचा मी संदर्भ दिला. ते रुलिंग देताना जे संसदीय कार्यप्रणालीमध्ये संदर्भ वापरला जातो कौल शब्दर ग्रंथाचा, त्याचाही उल्लेख कालच्या माननीय सभापती महोदयांच्या रुलिंग मध्ये आहे. या सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख केला. त्यामुळे काल झालेलं कामकाज हे नियमाला धरूनच होतं. सभापती महोदयांचा निर्णय हा अंतिम असतो. त्या निर्णयावर पुन्हा चर्चा करता येत नाही हे सगळ्या विरोधी पक्ष सदस्यांना, अगदी मान्य विरोधी पक्ष नेत्यांना देखील माहिती आहे. पण तरी सुद्धा केवळ आणि केवळ समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याकरता त्यांचा चाललेला हा केविलवाना प्रयत्न आहे. एक प्रश्न असा आहे की आरएसएसने आपली भूमिका जाहीर केली आहे. आत्ताच्या घडीला महत्वाचा नाहीये किंवा प्रासंगिक नाहीये असं त्यांचं मत योग्य नाही. हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही स्वतंत्र संघटना आहे. स्वतंत्र कार्यप्रणाली स्वीकारून काम करणारी संघटना आहे. त्यामुळं ते त्यांचं मत व्यक्त करू शकतात. परंतु मी एवढंच सांगेन, व्यक्ती म्हणून सांगेन, व्यक्तिगत माझं मत की ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्यवे छळ केला, महाराष्ट्रातलं देशातलं स्वराज्य नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलून जो महाराष्ट्रामध्ये आला होता, ज्याच्यात त्याला मरेपर्यंत यश आलं नाही, अशा औरंगजेबाचा हा महाराष्ट्र सदैव निषेध करतच राहिलं. तो जुना व्हिडिओ आहे. ज्यावेळी नागपूरमध्ये महल परिसरामध्ये जो तणाव निर्माण झाला, त्या तणाव निर्माण होण्याच्या पूर्वीचा तो व्हिडिओ आहे. पोलीस त्या सगळ्या गोष्टी चौकशी करतायत, व्हिडिओ फुटेज तपासतायत. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या दोघांनीही पोलीस प्रशासनाला त्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कुणालाही न सोडता कडक कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे का? कपडे तोडायची ही भूमिका आहे. या पद्धतीने काल आंदोलन देखील झालेलं आहे. आपल्या पक्षाच्या भूमिकेवर आपण ठाम आहात? आम्ही त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये आमचं मत स्पष्ट केलेलं आहे. जो महाराष्ट्र द्वेष्टा आहे, ज्यानं सदैव महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या ठिकाणी विरोधात त्यांच्या या ठिकाणी त्यांनी सदैव या ठिकाणी कटकारस्थाने केली, त्या औरंगजेबाच्या विरोधात ही भूमिका आजही शिवसेनेची तशीच आहे. त्या कबरीबद्दल जी औरंगजेबाची कबर आहे, त्या कबरीला जे संरक्षण आर्कॉलॉजी डिपार्टमेंट कडनं केंद्र सरकारच्या मिळालेलं आहे, या संदर्भात केंद्राकडे आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करू आणि केंद्रानं दिलेलं आर्कॉलॉजीचं संरक्षण हे जे दिलेलं आहे ते संरक्षण मागं घ्यावं असा आग्रह आम्ही निश्चितपणानं केंद्राकडे धरू. मी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की या संदर्भामध्ये शिवसेनेनं स्पष्ट भूमिका आपली काल सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील सन्मान्य शिवसेना विधानमंडळ सदस्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा या संदर्भातलं विस्तृत या ठिकाणी भाषण त्यांचं या ठिकाणी केलेलं आहे. तीच पक्षाची भूमिका काल होती, आज आहे, उद्या येईल. ओके. छत्रपती शिवरायांसोबत केली आहे, मात्र छत्रपती शिवरायांची आपली या सगळ्यात भूमिका काय? कारण कोणी काय वक्तव्य केलेलं मी पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, ते पाहतो. परंतु छत्रपती शिवाजी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची अशा पद्धतीनं कुणीही कुणाशीही तुलना करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची, त्यांचं व्यक्तिमत्व हे देवाच्या स्थानीच आहे. त्यामुळं ही भूमिका जर अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य केलं असेल ते मी पाहिलेलं नाही, ते पाहतो न बोल. सांगितलं मी आपल्याला. घ्या इथे घ्या. विरोधी पक्ष नेते पदाच्या संदर्भामध्ये मी पहिल्या दिवशी अधिवेशनाचे सांगितलेलं होतं, हा सर्वस्वी अधिकार माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांचा आहे. त्यांच्या पुढं जे अर्ज आलेले आहेत, त्यांच्या पुढं जे काही पुरावे आलेले आहेत, त्यांच्या पुढे जे काही या संदर्भातली मागणी आलेली आहे, त्या सगळ्याचा माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय अभ्यास करतील. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत असणाऱ्या निर्णयावर
मंत्र्यांनी भाष्य करणं योग्य नाही. काल याच्यावरती निर्णय सभागृहामध्ये झाला. त्या लक्षवेधीला मीच उत्तर दिलेलं आहे. त्या लक्षवेधीमध्ये मी अतिशय विस्तृतपणानं आकडेवारीसह सभागृहामध्ये सांगितलं की कोस्टल रोडच्या कामामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही, कुठलीही चौकशी करण्याची किंवा SIT गठीत करण्याची आवश्यकता नाही. त्यावेळी ज्या केंद्र सरकारच्या, कोस्ट गार्डच्या किंवा इतर यंत्रणांच्या ज्या नाहरकत प्रमाणपत्र घ्यायच्या होते, NOC घ्यायचे होते, त्याच्यासाठी म्हणून त्या सगळ्या प्रकल्पाचा ब्लॉक इस्टिमेट आपण सुरुवातीला तयार केलं होतं. आणि जेव्हा ब्लॉक इस्टिमेट सादर केल्यानंतर NOC मिळाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करायची सुरुवात आली, तेव्हा जो DPR तयार केला गेला, जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला गेला, त्याच्यामध्ये काही जादा बाबी समाविष्ट केल्या गेल्या ज्या ब्लॉक इस्टिमेट मध्ये नव्हत्या. ब्लॉक इस्टिमेट करताना 2021चा DSR PWDचा धरलेला होता. प्रत्यक्ष टेंडर हे 2024ला निघालं. त्यामुळे त्यावेळेचा DSR हा 2024चा होता. विस्तृतपणानं जवळजवळ अर्धा तास त्या प्रश्नावरची सभागृहामध्ये चर्चा झाली आणि कुठलंही अनियमितता त्या कामामध्ये झालेली नाही. ही सरकारची भूमिका काल सभागृहामध्ये मी स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद.